आज गुरुपौर्णिमा अर्थातच गुरुला नमन करण्याचा दिवस। श्री साईबाबांना गुरुस्वरूप मानणाऱ्या लाखो साई भक्तांनी शिर्डीमध्ये आता गर्दी केली आहे। साईबाबा संस्थांच्या वतीने देखील भक्तांच्या देणगीमधून साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली आहे। मंदिर आणि परिसराला केलेल्या विद्युत रोषणाईने देखील सर्वांचं लक्ष वेधलंय। दुसरीकडे गुरुपौर्णिमेनिमित्तानं स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भक्त अक्कलकोट नगरीमध्ये आता दाखल झालेले आहेत। आपण एक 3 महत्त्वाची दृश्य सध्याची पाहतोय। आज दिवस गुरुपौर्णिमेचा आहे, गुरूंना वंदन करण्याचा आजचा दिवस आहे। तर साई मंदिरामध्ये आज अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। अगदी देश विदेशातून भाविक आज साई नगरीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। 3 दिवसांचा हा गुरुपौर्णिमेचा उत्सव शिर्डीमध्ये कालपासून सुरू झाला आहे। आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे, तर इकडे अक्कलकोट नगरी सुद्धा भाविकांनी गजबजून गेलेली आहे। फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर अगदी शेजारच्या राज्यातून कानाकोपऱ्यातून भाविक अक्कलकोट नगरीमध्ये येत असतात। तर इकडे दगडूशेठ गणपतीलाही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। पुणेकरांचं आराध्य दैवत म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि आज पहाटेपासूनच भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी रीघ लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।